गरमागरम अशी तांदळाची भाकर केलेली आहे, त्यावरती आपली झणझणीत अशी भेंडी जाणार। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गावाकडच्या पद्धतीची झणझणीत अशी भेंडी, एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवलेली आहे त्या घरातल्या साहित्यात। तर इथं घेतलेली आहे मी अर्धा किलो भेंडी। त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक कांदा, टोमॅटो आणि 8-10 आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत। माझ्याकडे थोडीशी पिकलेली आहे मिरची, त्यामुळे तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। तर आता सगळ्यात आपल्याला घ्यायचं आहे लसूण आणि जिरे वाटून, आणि हे शेंगदाणे आपल्याला थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे, थोडेसे भाजून घ्यायचे आणि जाडसर वाटायचे। हा कांदा आणि टोमॅटो हे स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे, आणि भेंडी आपल्याला ही स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे। चला तर मग आता तयारी करू आपण। हे सगळं साहित्य आता मी धुवून घेतलेलं आहे। आता मिरची वाटून घेणार आहे, टोमॅटो चिरून आणि भेंडी चिरून। इकडे मी तव्यामध्ये हे शेंगदाणे थोडेसे भाजून घेणार आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईने पण छान तापलेली आहे। त्यात टाकायचं आहे आपल्याला 2 पळ्या तेल। तेल पण छान तापलेलं आहे, त्यात टाकायचे आहे आपल्याला 1 चमचा मोहरी। मोहरी पण छान फुटलेली आहे, त्यात टाकायचा आहे आपल्याला कांदा। त्यानंतर टाकायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण। तर छान परतून घ्यायचं आहे आपला लसूण आणि हिरवी मिरची कच्चा आहे, त्यातला कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं तळून घ्यायचं आहे। नंतर त्यात टाकायचा आहे टोमॅटो। मस्त हिरवी मिरचीचा आणि लसणाचा छान असा सुगंध येत आहे। फोडणी पण छान कडकडीत बसलेली आहे। आपला टोमॅटो पण छान मॅश झालेला आहे। आता टाकायची आहे आपल्याला भेंडी। भेंडी टाकलेली आहे आणि त्यावरून टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मस्त असं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट छान असं परतून घ्यायचं आहे। वरतून टाकायची आहे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर। चला, मस्त आपली गावाकडच्या पद्धतीची झणझणीत भेंडी झालेली आहे। थोडंसं आपल्याला ही भेंडी वाफू द्यायची आहे आणि तयार झटकीपट। भेंडीची भाजी बनवून झालेली आहे। आता बनवत आहे मी तांदळाची भाकरी। तर बघू शकता भाकरी झालेली आहे गरमागरम। मस्त अशी आपली गावरान झणझणीत पद्धतीची भेंडी आणि गरमागरम भाकरी तयार झालेली आहे। ही भाकरी आहे तांदळाची। तर छान चला झालेला आहे मस्त आजचा आपला बेत। तर चला आता गरमागरम जेवण करून घ्यायचं आहे। भेंडी आणि भाकरी, आणि असं भाकरीवरती भेंडी टाकून खायला खूप छान लागतं, ह्याची टेस्ट वेगळीच लागते। तर बघू शकता कसा झाला आहे बेत। चला मग तुम्ही पण नक्की असं बनवून पहा। आवडलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा। चला, मस्त रहा आणि स्वस्त रहा। छान छान रेसिपी घरी बनवून खावा। चला पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये।